आजच्या चर्चा बैठकीचा विषय मानव जागृती, 4 तत्व 3 शब्द 5 नियमावर आधारित असून बाबावर आलेले मार्गदर्शन, अध्यक्ष व संचालनकर्ते यांच्याविषयी ही चर्चा बैठक सुरू आहे. आपण सेवक मार्गात आलो, आपले दुःख दूर झाले आणि काही काही सेवकाचे दुःख आजही दूर नाही झाले. कितीतरी दिवस झाले या मार्गात आले पण दुःख दूर नाही झाले. ते जसे होते तसेच आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती खराब आहे. आजचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. मी आपल्या लोधीखेडे शाखेचं भवन कार्य संपूर्ण पार पडत आहे आणि स्लॅबची व्यवस्था होत आहे. तर मी माझे जे मित्रमंडळी आहे जे मार्गात नाही आहे, मी असेही व्यक्तीकडून आपल्या म्हणजे आत्मप्रियता या नात्यानं मी त्यांच्याशी बोलतो का दादा, आमचं परमात्म्याचे भवन कार्य सुरू आहे, तर स्लॅबही टाकायची, आम्हाला पैसे वगैरे थोडेसे गोळा करायचे पैसे नाही आहे, तर आम्हाला एखाद्या बोरीची मदत करता का? अशी आमच्या गोष्टी सकाळीच चालल्या होत्या. त्यांनी सांगितलं एक बोरी केवढ्याची होते? मी म्हटलं 350 या कम जास्त होतं सर. तर ठीक आहे म्हणे, मी 350 रुपये देऊन देईन म्हणे. ठीक आहे. त्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये एक दुसऱ्या, मी कोणाला बदनाम नाही करत, पण त्या व्यक्तीने मार्गदर्शकाकडे जाऊन खऱ्या शब्दाचा अर्थ विचारून घ्यायला पाहिजे. समोर इस्त्यासमोर आम्ही बसलो होतो सकाळी थंडीच्या वेळेस, आजचीच गोष्ट आहे, आणि मी होतो त्यावेळेस. गोष्टी चर्चा वगैरे चालू झाल्या. एक अनेकाच्या व्यक्तीने म्हटलं, अरे तुम्हाला खोटं नाही बोलू येत ना? म्हणतेच, तुमची भगवंत परीक्षा घेते की तुम्ही 10 लोक तुम्हाला का बोलता येते आणि का नाही म्हणून. या मार्गात आले तुम्हाला काय येते का नाही होतेच. अनेकवाले तुम्हाला कितीतरी बोलून, पण त्यांना समजवण्याची तुमच्यामध्ये प्रयत्न पाहिजे, म्हणजे शक्ती पाहिजे अशी. तर त्यांनी सांगितलं आमचे काही नाही, मार्गातला सेवक आहे आणि आजी जसा होता तसाच आहे, कारण की त्याचे कर्मच तसे आहे. आपल्या मंडळाचं नाही आहे, दुसऱ्या मंडळाचं. खास म्हणजे यायच्या परममित्र आहे वाघमारेजीच्या. त्या वाघमारेजीच्या परममित्र, कारण की त्यानं मला एक शब्द विचारला. जेव्हा रशीद हे कापायला गेलो होतो त्याच्या घरी, चांगल्या संबंधानुसार 11 रशीद आम्ही सगळ्या सेवकाला दिला की आपापल्या प्रेम मित्रता या कारणाने तुम्ही कापू शकता 11 मित्र. तेव्हा त्यांनी मला सकाळी विचारलं, मंडळ काऊन टाकलं या रशीदवर? मंडळ म्हणजे का वर्धमान नगर मंडळ आहे? शाखा मंडळ आहे का नाही प्रत्येक गावात? गट आहे का नाही? टिमकी मंडळ नाही आहे, प्रत्येक मंडळ आहे. मी म्हटलं मंडळ का हे तिच्छ नाही आहे? उगमस्थान संस्थान टिमकी मंडळ नागपूर लिहिलं आहे. पाहून घे पहिले रशीद. मोबाईलमधली रशीद दाखवली त्याने, माझ्याजवळ 1-2 रशीदा होत्या, दाखवल्या. त्याच्यानंतर आजची गोष्ट अशी, आम्हाला इच्छानुसार भोजन चालते म्हणे. मार्गदर्शकाकडे कधी गेलाच नाही, त्याचा अर्थ काढलाच नाही. दुसरे अनेकवाले विचारायला लागले, मी तिथं उभं. इच्छानुसार भोजन लोक म्हणून म्हणे, शेण खातं तू शेण बी खाशील म्हणे, कुत्र खातं कुत्रही खाशील म्हणे. मग दुसरे, आता त्या लोकांना का माहीत का याच्या जोडून कार्य का काय? अनेकवाल्या लोकांना थोडी माहीत. लोकांना हा माहीत आहे का हा जो उभा इथं हा मार्गदर्शक आहे, पण याचे कार्य कुठून आहे थोडी माहीत नाही, माहीत ना. त्या व्यक्तीनं म्हटलं, सांग ना का अंकुश म्हणे, तू असंच शिकवते का म्हणे या सेवकायले? काही बी खायला लावलं तर इच्छानुसार भोजन म्हणजे काही खाते. इच्छानुसार भोजनचा अर्थच नाही कळला आणि मार्गात आले. आपल्या मार्गदर्शकाला चांगल्याने बसून विचारायला पाहिजे, इच्छानुसार भोजन म्हणजे का? मटण मच्छी किंवा हे खाणंच का इच्छानुसार भोजन? जे मनात आलं ते खाणं. अरे आत्मिक भोजन आहे ते. जर कुठेही तुमच्या जीवनात जर कुठे तुम्हाला परेशानी आली, उदाहरणात मानून घ्या. तुम्हाला उदाहरण काय द्यावं लागेल? एखादा सर्प तुम्हाला दंश झाला, तुम्ही काय करणार? तिथं तुमच्याजवळ इच्छा ठेवण्याकरिता काहीच नाही, अगरबत्ती नाही, कापूर नाही, ज्योत नाही. पण भगवंत जर तुमच्या आत्मेत आहे तर आत्मा ही परमात्मा आहे, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हे इच्छेतलं भोजन आहे तुमच्या. भगवंता आज माझ्यासोबत अशी घटना झाली, असं हे माझे दुःख दूर करा बाबा, हे तुमच्या इच्छानुसार भोजन आहे.
किंवा बाबांनी इच्छा प्रकट केली होती की मला दुधाची चाय प्यायची आहे, हे इच्छानुसार भोजन आहे. आणि त्या गायीने त्या म्हशीने दूध दिलं, हे इच्छानुसार भोजन आहे. भगवंताने बाबाचा शब्द ठेवला, हे इच्छानुसार भोजन आहे. असं न होता मग त्याच्या बाद मी जेव्हा ते 2-4 लोक मला बोलायला लागले, तर तू ह्या मेन माणूस आहे ना, मेन. आता अनेकाला का माहीत मेन माणूस का, अध्यक्ष का, मार्गदर्शक का, तू मेन माणूस आहे ना, मग तू असं शिकवतं का. तर मी त्याला बोललो, मग मी कधी बोलत नाही सहजोसहज. म्हटलं अनुभव नसन तर मार्गदर्शक झाला काही, मार्गदर्शक काही साधारण माणूस व्यक्ती नाही आहे. नवीन जरी बनला असं नाही, पुराणाही असन, तो मार्गदर्शक साधा व्यक्ती नाही. मार्गदर्शकाकडे जा आणि त्याचा अर्थ विचारून ये. आणि मग या लोकांना